चॅलेंज करत आहेत की गोपालदाजी आता त्यांनी जे केलं ते मी करू शकत नाही, मी जे केलं ते करू शकत नाही. त्यांनी केलं ते भ्रष्टाचारचा खुल्ला नंगा नाचच केला आणि त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये सिंचन, आरोग्य, शिक्षण तर विशेषतः रोजगार देणारं शिक्षण त्याबद्दल कोणतीही कारवाई केली नाही. ओपन मंचावरून चॅलेंज करत आहेत की त्यांच्या चॅलेंजला मी चॅलेंज एक्सेप्ट कराल त्यांच्या? मी त्यांच्या चॅलेंजला कोणती भीक घालत नाही. मी त्यांच्याप्रमाणे ठेकेदारी करू शकत नाही. मी त्यांची बरोबरी अनेक विषयावर करू शकत नाही. 5 साल पहले मैंने एक भूल किया, हमारा विकास का सफर 5 साल रुक गया. अब इस बार अगर आपने बटन दबाने में भूल कर दिया किसी आमिष के चक्कर में, क्योंकि इस आज के ठेकेदार आमदार ने भ्रष्टाचार का इतना खुला नंगा नाच किया है कि वो पैसे दे देकर हमारे कार्यकर्ताओं को खरीदने का काम करता है. जो लोग कल तक के झंडा लेके चल रहे थे वो आज बिक गए. नमस्कार, मी संघर्ष. आपण गोंदिया विधानसभा निवडणुकांमध्ये आहोत. आज आमच्यासोबत चर्चा करण्याकरिता गोंदिया विधानसभा क्षेत्रातले माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गोपालदास अग्रवाल जी आमच्यासोबत चर्चा करण्याकरिता आहेत. गोपालदासजी, स्वागत आहे आपलं प्रकाश मराठीवर. नमस्कार. बरं, आपण सुरुवातीपासून प्रचार करत आहात. शेवटचा टप्पा प्रचाराचा आहे. आता अगदी 2 दिवसांमध्ये मतदान होणार आहेत. कसा सुरुवातीपासून लोकांचा प्रतिसाद आतापर्यंत भेटत आहे? मी सर्वसामान्य लोकांना गल्लीपासून तर मोठ्या गोंदिया शहरापर्यंत सर्व ठिकाणी 450 किलोमीटरची पदयात्रा करून सर्वांना भेटण्याचा प्रयत्न केला आणि मला परिवर्तनाची लाट या गोंदिया विधानसभेमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. मला माझा पूर्ण विश्वास आहे की लोकांचा जो कौल येणार आहे तो कौल लोकशाही आघाडीला विजय करण्याचा येणार आहे. महाविकास आघाडी. काय बोलतात लोक? तुम्ही आता सरळ लोकांपर्यंत पोहोचत आहात, प्रचार करत आहात, सर्वसामान्यांशी बोलत आहात, शेतकऱ्यांशी, महिलांशी, युवकांशी बोलत आहात. काय भावना आहेत मतदारांची? मी जेव्हा गावामध्ये फिरत असतो तर प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि त्यांच्या मनात एक आनंदाच्या वातावरण मी बघितलेलं आहे. माझ्या काँग्रेसमध्ये घरवापसीनंतर लोकांना खूप आनंद वाटलं. मला भीती होती की लोकांची काय रिॲक्शन येणार, पण एक चांगला वातावरण या काँग्रेसच्या वतीनं जेव्हा मी निवडणूक लढतो तो मला दिसत आहे. आपण 27 वर्ष ह्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व केलं, 2दा विधान परिषद आणि 3दा विधानसभा. आणि 27 वर्षात आपण गोंदिया विधानसभेच्या विकास आपल्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही केलं. पण आताचे विद्यमान आमदार विनोद अग्रवाल हे मंचावरून चॅलेंज करत आहेत की गोपालदाजी त्यांनी जे केलं ते मी करू शकत नाही, मी जे केलं ते करू शकत नाही. त्यांनी केलं ते भ्रष्टाचारचा खुल्ला नंगा नाचच केला आणि त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये सिंचन, आरोग्य, शिक्षण तर विशेषतः रोजगार देणारं शिक्षण त्याबद्दल कोणतीही कारवाई केली नाही. एक इंजिनिअरिंग कॉलेज होता गोंदियामध्ये शिक्षण संस्थेचा, तो आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे बंद झाला. तर शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज पूर्ण राज्यामध्ये शासन 50 ठिकाणी चालवते, तर गोंदियामध्ये का नाही प्रयत्न केला? गोंदियामध्ये ITI आहे, पॉलिटेक्निक आहे, नर्सिंग आहे, याच्या विस्ताराची गरज आहे. या तिन्ही कॉलेजच्या माध्यमातून फक्त 1000 मुलांनाच ॲडमिशन मिळते. त्याला वाढून 2000-2500 करता येते. जास्त काही इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नाही, कारण सर्व व्यवस्था आहे तिकडे. फक्त नर्सिंग कॉलेजची इमारत बांधण्याची गरज आहे आणि हे सर्व काम करण्याकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष राहिला. फक्त रस्ते, रोड, नाली, गल्ली आणि त्यातून आपल्या आणि आपल्या मित्रांना सर्व टेंडर मिळवून देणे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. हजारो कोटीचे भ्रष्टाचाराचे काम त्यांनी केलेलं आहे. ओपन मंचावरून चॅलेंज करत आहेत की त्यांच्या चॅलेंजला मी एक्सेप्ट कराल त्यांच्या? मी त्यांच्या चॅलेंजला कोणती भीक घालत नाही. मी त्यांच्याप्रमाणे ठेकेदारी करू शकत नाही. मी त्यांची बरोबरी अनेक विषयावर करू शकत नाही. मी माझ्या आयुष्यात कधी या प्रकारच्या भ्रष्टाचाराची कल्पना पण करू शकत नाही. ज्या प्रकारे माझी त्यांची तुलना कुठे आहे? मी फक्त विकासाची गोष्ट करत असतो आणि माझे विकास लोकांना दिसतात.
बरं साहेब, काय मुद्दे आहेत आता आपण ह्या वर्षी, कारण प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळी मुद्दे राहतात, कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचतात? मी एक विकास संकल्प यात्रेच्या माध्यमातून लोकांना माझे काय संकल्प आहे ते मी त्यांना सांगितलं. गोंदिया विधानसभेच्या माध्यमातून आम्ही सांगितलं गोंदियाच्या लोकांना की आम्ही गोंदियाच्या विकासासाठी सिंचनाचे जितके सर्व प्रोजेक्ट सुरू आहेत ते तर पूर्ण करू, पण जे पिंडकेपाड जलाशयाला बंद करण्याचा पाप या आमदारांनी केला त्याला आम्ही पुन्हा सुरू करू. त्याचबरोबर आमचे जे मोरबाईची लिफ्ट आहे त्याला पण मंजुरी घेऊ. डांगुर्लीच्या बंधारा पण त्याला बांधून बारोमाही सिंचनाची सोय करण्याचा माझा नक्की प्रयत्न राहणार आहे. गोंदियाच्या मेडिकल कॉलेजचं पूर्ण निर्माण करून गोंदियामध्ये एक आधुनिक सर्व आरोग्याची सुविधा ज्यासाठी अनेकदा नागपूरला जावं लागते ती पूर्ण सुविधायुक्त हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज आम्ही गोंदियामध्ये बांधून देऊ. आणि त्याचबरोबर ITI पॉलिटेक्निक आणि नर्सिंगच्या ॲडिशनल कोर्सेस आणून त्याची प्रवेश क्षमता दुप्पट करू आणि गोंदियाला शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. मी त्यांना विचारलं की तुम्ही एवढ्या गावांमध्ये करोडोंचे भूमिपूजन करत आहात, मात्र गोंदियातील सर्वसामान्य लोक बोलत आहेत की त्यांना आजही मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही, आजही त्यांना समस्या आहे. मग त्या करोडोंच्या भूमिपूजनाचं होतं काय? ते म्हणाले की मी आधीच्या आमदारसारखे खोटे भूमिपूजन करत नाही, तुमच्यावर ते खोटे भूमिपूजनाचे आरोप करतात. आता मला मी केलेला एकही भूमिपूजनाचा काम झाला नाही. मागच्या 6 महिन्याचे सांगत नाही, पण त्याच्या पलीकडे मागच्या 31.5 वर्षामध्ये 27 वर्ष मी होतो, नंतर 4.5 वर्ष पूर्वीपर्यंत 2023 डिसेंबरपर्यंत जे काही भूमिपूजन केलं ते सर्व काम झालेलं आहे. एकही काम त्याने दाखवा, नंतर त्याने हे सर्व आरोप लावण्याचं काम केलं. त्या दिवशी राहुल गांधी जी आली होती प्रचारादरम्यान, जी कसा लोकांचा प्रतिसाद होता, काय मोठा जनवलस. आणि मी त्यांच्या बरोबर बिरशी एअरपोर्ट पासून गोंदियामध्ये आलो. रस्त्यामध्ये हजारोच्या संख्येने त्यांचा एक मनाचा हिरो जात आहे असा त्यांचे पूर्ण ते नारे देत होते. लोकांचे राहुलजी सर्वांना विश करत होते, हात हलवून सर्वांचा अभिनंदन घेत होते. असा एक जाणता राजा ज्याच्याबद्दल लोकांच्या मनात एक उम्मीद आहे, एक आशा आहे की हा माणूस हा व्यक्ती या देशाला पुढे नेण्याचं काम करतील. संविधानचा रक्षक आहे आणि या देशामध्ये लोकशाहीला मजबूत करण्यासाठी एकच पर्याय आहे, ते राहुल गांधी. बरं, ते महायुतीवाले लाडकी बहीण योजनेला मोठा मुद्दा बनवून लाडकी बहीण योजना फक्त आणि फक्त मागच्या लोकसभेच्या पराभवानंतर यांच्या डोक्यात आलेली आहे. हे महाभ्रष्ट सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून आपल्या लाडकी बहिणींच्या मन वळवण्यासाठी या लोकांनी ही योजना आणलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून ते 1500 रुपये देतात. अनेक अटी आहे की एका घरामध्ये एकाच महिलाला देऊ, जेठाणी आहे तर देवराणीला देऊ नाही. त्याचबरोबर 65 वर्षाची एक अट आहे, एक विवाहित पाहिजे, एक अविवाहित पाहिजे. आमच्या महालक्ष्मी योजनेमध्ये अशी कोणती अट राहणार नाही. प्रत्येक 18 वर्षाच्या महिलेला ही योजनेचा लाभ मिळेल. लोकसभेला 3000 रुपये मिळेल. संविधान वाचवा एक विषय महाविकास आजही आहे, तो विषय आजही आहे. कारण संविधान वाचवण्याचं जेव्हा काम करतो, संविधान जेव्हा संशोधन होत असतो तर संविधानाची मूल भावना बदलण्याचं काम होतं. आणि त्यावेळी संविधान वाचवण्यासाठी ज्या प्रकारे संसदाची गरज आहे, एकदा संसदमध्ये प्रस्ताव पास झाला की त्याला मान्यता लागते विधानसभेची, तर विधानसभेमध्ये मग त्याच भूमिकेचे राहुलजीच्या भूमिकेतूनच काम करणारी सरकार आवश्यक आहे. बरं, ह्या विधानसभांची जबाबदारी राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेलांकडे आहे आणि ते सुद्धा 15 दिवसापासून कंबर कसून त्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये बसून आहेत. कुठेतरी त्या महायुतीचे घटक आहे आणि ते त्या घटक पक्षाची जबाबदारी हिमायतद्वारे पूर्ण करतात. पण शेवटी निर्णय तर लोकच करणार आहे. कारण तुम्ही आजपर्यंत त्यांच्यासोबत अलायन्समध्ये निवडणुका लढल्या, पहिल्यांदा तुमच्या विरोधात जाऊन ते ठीक आहे. आता ते माझी विचारधारा वेगळी आहे, त्यांची विचारधारा वेगळी आहे. त्यांना त्यांच्या विचारधारेप्रमाणे काम करण्याचा पूर्ण अधिकार आहे. शेवटी मतदारांना काय आव्हान कराल साहेब? शेवटी मतदारांना हेच आवाहन करणार की राहुल गांधीच्या नेतृत्वाला मजबूत करण्यासाठी आपण 20 तारखेला मतदान केंद्रावर जाऊन 23 तारखेला गुलाल उधळायचे आहे. आमचा प्रयत्न आता शेवटी निर्णय जनता करणार आहे, त्याबद्दल मी काही, पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की विजय आमचाच होईल. खूप खूप धन्यवाद साहेब ही मुलाखत दिल्याबद्दल. थँक्यू.
तर होते महाविकास आघाडीचे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार गोपालदास अग्रवालजी. त्यांचं काय विजन आहे, काय मुद्दे ह्या विधानसभा निवडणुकांकरिता राहणार आहेत, यांनी स्पष्टपणे सांगितलं. आपण झकास मराठी पाहतात. ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.